स्वारगेटवर जाऊया। स्वारगेट बस स्थानकामध्ये सध्या आंदोलन सुरू आहे आणि आंदोलकांना समजवण्यासाठी या ठिकाणी पोलीस आलेत। पोलीस आणि आंदोलकांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे। ही पण मागणी असेल, जरी तुमचं इथे जरी स्वतंत्र व्यवस्था असेल सुरक्षेची, तरी एकच आमच्या सर्व महिलांकडून मागणी आहे, इथे रात्री पण सुरक्षा रक्षक हवे। हे नाहीये कारण सकाळ संध्याकाळ रात्र या महिला एकत्रित प्रवास करत असतात। तर पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन सुरू आहे आणि हे आंदोलन मागे घ्यावं अशी विनंती सध्या पोलीस करताना आपण पाहतो आहोत। पोलीस अधिकारी आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते आणि वसंत मोरे या ठिकाणी आहेत। वसंत मोरे सध्या पोलिसांशी चर्चा करत आहेत। अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी शिवानी पांढरे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवानी, आता पोलीस चर्चा करताना दिसत आहेत शिवसैनिकांची। हो, काही वेळापूर्वी जिथे सुरक्षा कक्ष आहे स्वारगेट आगारातलं, त्या सुरक्षा कक्षाची तोडफोड करण्यात आली। काही वेळापूर्वी गोंधळाचं काही प्रमाणात वातावरण निर्माण झालं होतं आणि याची सगळ्यांची माहिती मिळताच स्वारगेट पोलीस या ठिकाणी दाखल झाले होते। पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील आणि त्यांचा सगळी टीम या ठिकाणी दाखल झाली आहे। त्यांनी काही गाड्या देखील त्यांच्या इथे आणून लावलेल्या आहे, पोलिसांच्या ज्या गाड्या असतात त्या, आणि इथे जोरदार आंदोलन करत असल्याची ही सगळी दृश्य आपण या स्क्रीनमध्ये बघतोय। तर आगाराच्या या सगळ्या परिसरात आंदोलन करत असल्यामुळे पोलीस या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि त्या सगळ्यांची आंदोलन करू नका असू देत किंवा वसंत मोरेंची पोलीस चर्चा करताना आता दिसत आहेत। नेमकी पोलीस काय चर्चा करतायत, वसंत मोरेंना काय सांगतायत याबद्दलची अजूनही माहिती मिळाली नाही। मात्र जर दृश्य बघितलं तर पोलीस आणि वसंत मोरे यांच्या चर्चा होत आहेत आणि जे आंदोलन केलं त्या विषयावर चर्चा होत असेल अशी सध्याची तरी माहिती आहे। अमोल, निश्चित स्वारगेट बस स्थानकामध्ये सध्या शिवानी काय परिस्थिती आहे? सकाळपासून या ठिकाणी अत्यंत संवेदनशील असा हा प्रकार समोर आल्यानंतर वेगवेगळे कार्यकर्ते येत आहेत, आंदोलनं सुरू आहेत, अनेक राजकीय पक्षाचे नेते सुद्धा या ठिकाणी भेटी देत आहेत। कशा प्रकारे आत्ता या क्षणी स्वारगेटवरची परिस्थिती आहे? सकाळपासूनच या ठिकाणी अनेक नेते मंडळी येत आहेत, त्यासोबतच पोलीसही काही वेळापूर्वी दाखल झाले आहेत। नीलम गोरे या ठिकाणी येऊन गेल्या, त्यांनी स्वारगेट आगाराची पाहणी केली, बसची पाहणी केली आणि त्यानंतर पोलीस ठाण्यात देखील त्यांनी जाऊन पोलिसांशी बातचीत देखील केली। त्यानंतर वसंत मोरे या ठिकाणी दाखल झाले, आपचे काही नेते या ठिकाणी दाखल झाले होते आणि आपच्या नेत्यांनी नीलम गोरेंवर टीका केली होती की ताई आल्या आणि ही सगळी पाहणी करून निघून गेल्या, त्यांनी त्या बोलल्या नाहीत असं त्यांचं म्हणणं आता या चर्चेमध्ये नेमकं पोलीस आणि वसंत मोरेंच्या काय समोर येतं हे बघणं महत्त्वाचं असेल। तुर्त धन्यवाद शिवानी या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।